महादेव कदम. तुमच्यासाठी आनंदाची अशी गोष्ट आहे की जर का तुम्ही अजूनही तुमची रेशनची KYC केलेली नसेल तर तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईल थ्रू तुमची KYC करू शकता. तर मोबाईलमधून तुमची KYC कशा प्रकारे करायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. त्यासाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुमच्या मित्राला आणि पाहुण्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची बी जर का KYC बाकी असेल तर ते त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांची KYC करू शकतात. तर चला याचा संपूर्ण व्हिडिओ कशा प्रकारे तुमच्या रेशनची KYC करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आधार फेस ऑथेंटिकेशन नावाचं हे ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे. या ॲप्लिकेशनला तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्याचं नाव आहे eKYC नावाचं ॲप्लिकेशनला तुम्हाला काय करायचं आहे तर याला इन्स्टॉल करायचं. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं त्याच्यामुळे मला इथं ओपन या नावाने येत आहे. यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. यानंतर व्हेरीफाईड लोकेशन याला अलाव करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलचं लोकेशन जर का बंद असेल तर ते ऑन होईल. यानंतर ते ॲप्लिकेशन पुढे जाईल. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. मी इथं माझा आधार नंबर एंटर करतो आहे. आधार नंबर एंटर केल्याचं जनरेट OTPवर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक नवीन 6 अंकाचा OTP येईल. तो OTP इथे एंटर करा. एंटर करतो. OTP एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला इथे हा कॅपचा इथं फिल करा. कॅपचा व्यवस्थित फिल करा. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. यानंतर इथे क्लिक करा. यानंतर तुम्हाला बघू शकता माझी eKYC ही कंप्लीट आहे. यामुळं मला इथं eKYC असं लिहून येत आहे. जर का तुमची KYC कंप्लीट झालेली नसेल तर तुम्हाला eKYC नॉट असं येईल. तर त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून eKYC करता येईल. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. धन्यवाद.